नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची अपडेट एमपीएससीच्या सरळ सेवेबाबत आहे. सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आलाय 5 मे 2026 आणि ह्या जी आर मध्ये एमपीएससी सरळ सेवा परीक्षा घेण्यासंदर्भातला जी आर आहे. सो एमपीएससीच्या अंतर्गत कोणकोणते पदं गेलेली आहेत आणि त्या पदामध्ये सेवा प्रवेश नियमावलीमध्ये काय बदल झालेला आहे त्या संदर्भात ह्या जी आर मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला सेवा प्रवेश नियमावलीमध्ये काय बदल करायचे ते पण सांगण्यात आलेलं आहे. कधीपर्यंत करायचं ते सांगण्यात आलेलं आहे आणि बिंदू नामावली अपडेट करून मागणी पत्र देण्यासंदर्भात सुद्धा सांगण्यात आलेले आहे. सो हे सगळे मुद्दे तुम्हाला मी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. पण लक्षात घ्या की हा जी आर 231 पानांचा आहे. सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणं अशक्य आहे. सो त्याला ब्रेक करून करून मी ते व्हिडिओ तुम्हाला घेतोय. पण तुम्हाला कोणत्या पदाबद्दलची माहिती पाहिजे मला कमेंटमध्ये कळवा. तुमचे जेवढे कमेंट ज्या ज्या गोष्टींबाबत येतील त्याच्यावरती हळूहळू व्हिडिओ या चॅनलवर मी टाकणार आहे. जी आर समजून घ्यायला खूप वेळ लागतो. क्रिटिकल भाषा असते, किचकट भाषा असते, सर्वसामान्यांना लवकर कळेल असे नसतात मुद्दे त्याच्यामध्ये. सो याच्यावरती तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. आणि आवडलं तर लाईक करून इतरांना शेअर करा आणि विशेष हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आत्ताच करा, कारण सगळी अपडेट पुढच्या 2-3 दिवसामध्ये सगळ्या पदांबद्दलची मी देणार आहे. सो आज बघूया आपण की एमपीएससी सरळ परीक्षा घेणार नवीन जी आर आला कोणत्या सरळ सेवा परीक्षा यामध्ये येतात थोडक्यात बघूया. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे 13 एप्रिल 2026 आला होता. त्याच्यावरती मी व्हिडिओ घेतला होता. तुम्हाला बकेट केटरिंग पण सांगितली होती. एमपीएससी कडे ह्या सगळ्या एक्झाम जाणार याबद्दल पण बोललो होतो. माझ्या पाठीमागची व्हिडिओ बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं सरळ सेवा परीक्षा 99% याच वर्षी एमपीएससी कडे जाणार. आता या संदर्भातलं परिपत्रक आलंय. पण आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तर ह्या एक्झाम बद्दलचं एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे याबद्दल एमपीएससी अपडेट करेल. त्यानंतर एक्झाम पॅटर्न नंतर त्या एक्झाम मध्ये असणारे टप्पे किती असतील. आता जनरली सरळ सेवेमध्ये एकच टप्पा अपेक्षित आहे. पण बदल काय होऊ शकतात जर तर आहे. मला माझ्या माहितीनुसार असं वाटतंय मला की एक सरळ सेवेची एकच एक्झाम घेऊन चाळणी परीक्षा म्हणजे एक पूर्व परीक्षा चाळणी परीक्षा घेऊन मग सगळे जे उमेदवार उरले चाळणीतनं त्या उमेदवारांसाठी त्या एक्झामला ते अप्लाय करू शकतात. म्हणजे एक परीक्षा सगळ्या उमेदवारांची घेऊन टाकायची. त्यातनं बाहेर पडलेले उमेदवार त्यांना मग तुम्ही क्लर्कचा फॉर्म भरा, तुम्ही तलाठीचा भरा, तुम्ही ग्रामसेवक भरा, कृषी सेवक भरा असं होऊ शकतं. आता हे शक्यता आहे. बघूया पुढे काय. कारण एमपीएससी आयोगाने मध्यंतरी 3 ते 4 राज्यांच्या आयोगांचा अभ्यास केलेला आहे. सो त्या अभ्यासाअंती ते निर्णय घेऊ शकतात. सो येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच एक्झाम पॅटर्न आणि तुमच्या परीक्षा कोणत्या किती टप्प्यात कोणते विषय असणार आहे, कसे वेटेज असणार आहे हे कळेल तुम्हाला. त्यावरती अपडेट मी तुम्हाला देतो. पण सध्या तरी ते अजून एमपीएससीने ऑथराईज काही दिलेलं नाही. सो त्यावर तुम्ही प्रश्न विचारत जरी असाल तर त्याचं उत्तर एमपीएससीने पण दिलं नाही आणि माझ्याकडे पण नाहीये. सो याबद्दल मी पाठीमागे व्हिडिओ घेतला होता. आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता जी भरती प्रक्रिया संदर्भातला 5 मे 2026 जी आर आहे, सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा संदर्भातला हा शासन निर्णय. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इग्नाइट अकॅडमीची टीम एमपीएससी मध्ये काम करते. एमपीएससीच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. कंबाईनची बॅच आहे, गट ब ची आहे, गट क ची आहे. त्याचबरोबर एमपीएससी मध्ये आपली वेगळी टीम काम करते. त्यामध्ये काही धुरंधर तुम्हाला आता लगेच दाखवतो. बघा, तुम्हाला दीप्ती नायर मॅडम माहित असेल, तुम्हाला राठोड सर, अभिजित राठोड सर माहिती असेल. हे तर आता आपल्याकडे एमपीएससी मध्ये धुरंधर मोठे कित्येक वर्षापासून काम करताय. ते सुद्धा आता इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवर आहे. मी सुद्धा याच्यावरती काम करतोय. परशुराम शिंदे सर सुद्धा या एमपीएससी मध्ये खूप नावाजलेलं नाव आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे परिचित असेल, बोडके सर आहे, अमोल सर आहे, किरण सर आहे, प्रतीक सर पण आहे. इथे मकरंद सर आहे, राजेश सर आहे आणि साळुंके सर सुद्धा अवेलेबल आहे. आणि बरोबर तुम्हाला इथे विजय सर सुद्धा अवेलेबल आहे. ही सगळी धुरंधरची टीम तुम्हाला इथे गाईड करणार. लक्षात घ्या. आणि आपल्या विषयात मास्टर लोक आहेत. तुम्हाला काळजी करू नका. सरळ सेवेच्या एक्झाम एमपीएससी जरी घेणार ना तर ह्या सगळ्यांमध्ये ही टीम तुम्हाला गाईड नक्कीच करणार आहे. यासाठी आमची मेहनत घेणारी टीम आहे. पूर्ण मेहनत घेणार आहे. कारण हे सगळ्यांसाठीच नवीन आहे. कुणासाठीच नाही, सगळ्यांसाठीच नवीन आहे. कारण पॅटर्न बदलतोय. लक्षात घ्या. आता यावरती तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, हा जो जी आर आलाय ना या जी आर कडे तुम्हाला घेऊन जातो आणि यामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो कोणकोणती पद्धत. बघा, हा जी आर तुमच्या समोर आहे. 5 मे जी आर आहे. भरपूर संदर्भ आहे. त्यातला महत्वाचा एक जी आर तुम्हाला माहिती असेल 18 जुलै 2024 ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की सगळ्या एक्झाम या एमपीएससी कडे वर्ग होतील. 1 जानेवारी 2026 पासून टप्प्याटप्प्याने होतील. तर आता हा जी आर तुम्ही बघू शकता. यामध्ये भरपूर किती पानं आहेत, 231 पानं आहे. यामधले महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. बघा, यामध्ये हा जो जी आरचा संदर्भ दिला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे गट ब गट क मधील संवर्गाची पदभरती एमपीएससी कडे होणार आहे. तत्वतः मान्यता देण्यात आली आहे आणि कार्यकक्षेत आली आहेत असं पण सांगितलेलं आहे. हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय.
तलाठीबद्दल मी बोललो मागच्या व्हिडिओमध्ये. आता बघा शासन निर्णय जो झालाय तो काय तुम्हाला लक्षात येईल बघा. माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 13 एप्रिल 2026 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरीनुसार भरती प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा. आता बघा जेवढी ही पदं आहेत ना, मी इकडे घेतो थोडस, जेवढी सरळ सेवेची पदं आहे ना त्यामध्ये सरळ सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करावा लागणार आहे. का बदल? कारण तुम्हाला केडर बकेटिंग करायचं. उदाहरणार्थ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे बघा, क्लर्क हे पद आहे. हे क्लर्क पद सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, सपोज महाराष्ट्र शासनामध्ये असं म्हणूया आपण की जवळपास 50 वेगवेगळे डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे क्लर्क पद येतं. इथून काय व्हायचं, प्रत्येकाची वेगवेगळी एक्झाम व्हायची, प्रत्येकाची अशा 50 एक्झाम व्हायच्या, मुलं सगळ्या ठिकाणी फॉर्म भरायचे. पण आता हे क्लर्क समान कक्षावरती पद आल्यानंतर ह्या सगळ्या डिपार्टमेंटचं एकत्र जागा, फॉर एक्झाम्पल ह्या 1000 जागा निघाल्या क्लर्कच्या, तर यांच्यासाठी एकच एक्झाम होणार, कारण पद एकच आहे ना क्लर्क, वेगळी कशाला एक्झाम घ्यायची, परत सगळे पेपर सेट करा, परत एक्झाम घ्या, एक्झामची स्ट्रॅटेजी बनवा, फॉर्म भरा, सगळ्या गोष्टी किचकट व्हायच्या. मग आता एकत्र येणार, मग एकत्र येणार म्हटलं तर ह्या प्रत्येक डिपार्टमेंटची सेवा प्रवेश नियमावली वेगवेगळी होती. आता ही सगळी काय होणार आहे, सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. म्हणजे एखाद्या पदावरती नियुक्ती करताना, सेवा प्रवेश करताना काय असावं त्या उमेदवाराकडे, त्याची पात्रता काय असावी, त्याची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, त्याचं एक्सपिरियन्स काय असावा, त्याच्याकडे वेगळी अजून सर्टिफिकेट असावी का, त्याचं शिक्षण काय असावं, परत त्याला पदभरती करताना काही अजून नियमावली असेल का, पदोन्नती कशी असणार आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये असणार, हे सगळ्याच गोष्टी यामध्ये सेवा प्रवेश नियम याच्यात मोडतो बघा. हे सगळ्यात बदल करण्यात येणार आहे. त्यातले काही बदल त्यांनी आता लगेच दिलेले आहे, तेच बदल फायनल असू शकतात बघा. आता यामध्ये त्यांनी सांगितलंय सगळं की काय काय बदल तुम्हाला करायचे आहे. आता यामध्ये ही सगळी बातमी प्रस्तावना वाचण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातो, जो की 4 नंबर पेजवरती आहे बघा. हे गट अ संदर्भातलं आहे, सेवा प्रवेश नियमावली गट अ संदर्भात आहे, आणि गट ब संदर्भात त्यांनी इथे दिले बघा, गट ब आणि गट क बघा. महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ गट ब मध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सेवा. ओके, हे ठीक आहे. आता या राज्यसेवे संदर्भात त्यांनी सांगितलंय, आणि गट ब च इथे बघा. आता इथे आहे गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्ग, यामध्ये सरळ सेवेचे सगळे प्रवर्ग येतात बघा, सरळ सेवा. आता यात त्यांनी काय सांगितलं बघा, सद्यस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षेमध्ये अंतर्भूत असलेले संवर्ग वगळता उर्वरित गट ब व गट क संवर्गाची भरती प्रक्रिया संबंधित प्रशासकीय विभागाकडून स्वतंत्रपणे केली जाते. संदर्भात ही क्रमांक 7/18 जुलै 2024 चा जी आर आहे. शासन निर्णयानुसार गट ब गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. हा जी आर तर ऑलरेडी आलेला आहे. आता दुसरा मुद्दा महत्वाचा काय तर तो बघा, गट ब अराजपत्रित गट क मधील संवर्गाच्या कामकाजाचे स्वरूप प्रशासकीय, काय पहिलं काय स्वरूप असणार आहे, प्रशासकीय दृष्ट्या पद वेगळी केली जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे काय, तांत्रिक दृष्ट्या पद वेगळी केली जाणार आहे. टेक्निकल, ज्यांचं बघा मेकॅनिकल लागतं, ज्यांच्याकडे विद्युत लागतं, ज्यांना कम्प्युटर सायन्स विद्यार्थी लागतो, हे टेक्निकल म्हणूया आपण त्याला, अशी पदं वेगळी होणार आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक स्वरूपाची, त्यांची कामाचं स्वरूप पण वेगवेगळं आहे. आता ते डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओत मी घेतो. स्वरूपाचे आहे. भरती प्रक्रिया एक समान व कार्यक्षम होण्यासाठी गट ब अराजपत्रित गट क संवर्गाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन काय केलाय मग बदल बघा. 2.1 महत्वाचा, किती 2.1 काय सांगतोय लक्षात घेऊया. प्रशासकीय स्वरूपाचे, ओके, प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या 252 संवर्गाचे, आता 252 संवर्ग म्हणजे पद म्हणूया आपण त्याला, ज्याला आपण ओळखतो पदा नावाने, म्हणजे तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, आरोग्य सेवक आहे, किंवा आरेखक आहे, किंवा विद्युत तांत्रिकी आहे, किंवा ग्रंथपाल आहे, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक आहे, नाही का, हे पद क्लर्क आहे. हे जे आहे ना 252 संवर्ग आहे, जे की प्रशासकीय कामकाजासाठी प्रसिद्ध आहे. असे 252 संवर्गाचे किती गट केले, 17 गट केले. म्हणजे उदाहरणार्थ 252 क्लर्क आहे, बरोबर की नाही, त्यानंतर म्हणूया आपण ग्रंथपाल आहे, म्हणजे बरोबर ग्रंथपाल आहे असे. आता क्लर्क वरिष्ठ, कनिष्ठ, सहाय्यक असे पण क्लर्क आहेत की नाही. मग काय केलं, एक एक गट केला. हा पहिला गट सगळे क्लर्कचे सगळे प्रकारचे पद आहे, हा दुसरा गट केला वेगळी पद आहेत, हा तिसरा गट केला अजून वेगळी पद, असे किती गट केले, 17 गट तयार करण्यात आलेले आहेत. याबाबतचा तपशील परिशिष्ट 28 ते 44 येथे नमूद करण्यात आलेला आहे. आता लक्षात घ्या, परिशिष्ट 28-44 मी तुम्हाला पुढे दाखवतो, आहे तो दाखवायला बघा. त्यानंतर तांत्रिक स्वरूपाचे कामकाज बघा, तांत्रिक स्वरूपाचे कामकाज 121 संवर्गाचे 29 गट तयार करण्यात आलेले आहेत. आता मी तुम्हाला जसं बोललो या संदर्भात,
तसं इथे पण लक्षात घ्या तुम्ही, तसं इथे बोललो मी मला 17 संवर्ग, तसं इथे 29. तुम्हाला सर 252 17 आणि 200 यस असू शकतं, हे तांत्रिक आहे ना, वेगवेगळी असते, त्यांची जबाबदारी वेगळ्या असतील. सो 29 गट तयार करण्यात आलेला आहे. याबाबतचा तपशील 45 ते 73 इथे दिलाय, तो पण मी तुम्हाला दाखवतो. 28 44 28 73 पर्यंत तुम्हाला मी घेऊन जातो. आता अजून यामध्ये त्यांनी काय असेल बघा, शासन निर्णय. आता हे खरं आहे का, तुम्ही वेबसाईटला जाऊन बघा. जी आर मी बघितला, डायरेक्ट डाउनलोड केला, तुमच्या समोर ठेवला हा, बरोबर आहे. नाहीतर कोणी म्हणत सर असं नसतं, जी आर मध्ये इथे जागा असतं, इथे स्पेस असतं, असं काही नाहीये. हा जी आर मी दाखवलाय, विथ प्रूफ सांगतोय आणि 100% खरा आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलं वाक्य काय बघा, प्रशासकीय विभागांनी करावयाची कार्यवाही, हा मुद्दा महत्वाचा. काय, प्रशासकीय विभागांनी सदर संवर्गाची बिंदू नामावली अद्यावत करून, जेवढे संवर्ग यात आहेत ना, जे आता तुम्हाला दाखवले सरळ सेवेमध्ये, सगळ्याच अद्यावत करून मागणी पत्र पाठविण्याची कार्यवाही 1 महिन्यात पूर्ण करावी. आज जर आपण मे मध्ये आहोत, तर साधारणतः 5 जून पर्यंत ही कारवाई पूर्ण करावी, असं त्यांनी स्पष्ट इथे सांगितलेलं आहे. जी आर मध्ये, सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे. आणि अजून यामध्ये बघा काय सांगितलंय, महत्वाचा मुद्दा अजून मी पुढे दाखवतो. हे एक झालं, अजून दिलेले त्यांनी लास्टला एक मुद्दा आहे बघा, हा एक मुद्दा आहे. काय सांगितलं त्यांनी इथे, मी इथून वाचतो तुम्हाला बघा, म्हणजे लक्षात येईल. सामान्य प्रशासन विभागाने संबंधित संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित प्रक्रियेचा अवलंब करून सुधारणा केल्या आहेत. सुधारणा केल्या त्यांनी. मग त्या सुधारणा काय, सदर सुधारणांचा समावेश करून सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात पुनः प्रकाशित करावेत. 15 दिवसात म्हणजे काय, म्हणून आपण 20 मे पर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटनी जे पद एमपीएससीच्या अंतर्गत येणार आहे, आलेलं आहे, म्हणजे आलेलं आहे ते दाखवलं, ते त्या सगळ्या पदांचे सेवा प्रवेश नियमावली बदल करून काय बदल करायचा ते पण त्यांनी दिलेलं आहे. विशिष्ट पद्धतीने त्यांनी सांगितलेलं पण आहे. तो बदल करून प्रत्येक विभागाने ते प्रसिद्ध पण करायचं, हे पण त्यांनी सांगितलंय बघा. आता प्रशासकीय विभागाने करावायची कार्यवाही, हे सगळं याच्यात दिले त्यांनी, काय काय कारवाई करायची हे सगळं याच्यात दिलं. तुम्हाला मी घेऊन जातो 28 पासून 43 पर्यंत. जे परिशिष्ट बघा, इथे तुम्हाला परिशिष्ट बघायला मिळत आहे. हे सगळे परिशिष्ट 1 नंबर बसून आहे बघा. हे 1 नंबरचं परिशिष्ट आहे. परिशिष्ट राज्यसेवेचं आहे, महाराष्ट्र अभियांत्रिकी आहे, कृषी सेवा आहे, पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय आहे, हे सगळे परिशिष्ट आहे. 28 परिशिष्ट तुम्ही बघितलं 28 नंबरचं, तर हे तुमच्या समोर 28 नंबरचं परिशिष्ट. काय सांगतं हे, इथे सुरू होतं बघा, कोणती पद आहे, लेखापाल, बरोबर आहे. प्रशासकीय पद, प्रशासकीय सहाय्यक हे पद आहे बघा. 28 पासून दिले त्यांनी 44 पर्यंत. पुढे जर आपण गेलो तर कोणते पद आहे, कालवा निरीक्षक, कॅनल इन्स्पेक्टर यामध्ये आले बघा, कालवा निरीक्षक, लिपिक आहे, ग्राम महसूल अधिकारी तलाठी पण याच्यामध्ये आलेला आहे, निरीक्षक आहे, अन्वेक्षक आहे, ग्रंथपाल आहे, पोलीस उपनिरीक्षक आहे, संपादक हे पद आहे. त्यानंतर 39 नंबरचं आहे स्वच्छता निरीक्षक, हे सुद्धा पद यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर भांडारपाल, राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, अधीक्षक पर्यवेक्षक आहे. त्यानंतर दूरध्वनी चालक आहे आणि वार्डन आहे. ही सगळी गट 229, म्हणजे जे पहिले 17 गट आहेत ना, त्यामध्ये याचं कन्व्हर्जन केलं बघा 44, बरोबर आहे. आणि 44 45 पासून पुढे जर आपण बघितलं, 45 पासून पुढे त्यांचे तांत्रिक गट बघा, हे कोणते तांत्रिक गट आहे. 45 नंबरचं सहाय्यक कृषी अधिकारी तांत्रिक आहे, बरोबर आहे, कृषीचा डिप्लोमा लागतो याला. सहाय्यक मत्स्य अधिकारी आहे, बरोबर आहे. त्यानंतर ARTO AMVI म्हणतो आपण त्याला, असिस्टंट मोटर व्हेकल, हे पण याच्यामध्ये येतं बघा, तांत्रिक मध्ये आहे. त्यानंतर लेखा परीक्षक आहे, भूकर मापक हे सुद्धा याच्यात आलेलं आहे. प्रयोगशाळा कर्मचारी, दंत तंत्रज्ञ, आहार तज्ञ, क्षेत्र सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, अग्निशमन सेवा, GIS सहाय्यक, हे सगळं 73 पर्यंत जायचं बरं का आपल्याला. 55 पासून पुढे 56 कनिष्ठ अभियंता बघा, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ भौतिक तज्ञ, मधु पशुधन पर्यवेक्षक हे सुद्धा पद याच्यामध्ये आले बघा. परिचारिका, पॅरामेडिकल, छायाचित्रण, संशोधन सहाय्यक, शास्त्रीय सहाय्यक. आणि पुढे गेलो 63 पासून तर पुढे बघा 64 नंबरला आहे तांत्रिक सहाय्यक रेशीम, समाजसेवा अधीक्षक, क्रीडा अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी. त्यानंतर तांत्रिक अधिकारी, ITI तांत्रिक कर्मचारी, उपचार तज्ञ, नियोजन सहाय्यक. आणि 71 नंतर 73 पर्यंत बघा, हे आहे अनुरेखक आणि व्यावसायिक प्रशिक्षक. ही सगळी पदं यामध्ये आलेली आहे. आणि खाली त्यांच्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. तुम्ही जर खाली बघितलं तर हे भरपूर मोठं आहे, तुम्हाला सगळं दाखवत नाही, पण त्यात काय मेन मुद्दे काय आहेत बघा. त्यांनी क्रमांक दिलेला आहे, विद्यमान नव्याने समाविष्ट काय आहे, एक्झिस्टिंग ऍडेड काय ते दिलेलं आहे, विभाग दिला आहे, आस्थापना आहे, गट कोणता आहे तो दिलेला आहे, संवर्गाचं नाव दिले बघा. तुम्हाला सगळे गट कचे खाली संवर्ग बघायला मिळतील. आणि सेवा प्रवेश नियमांमध्ये करंट मध्ये काय बघा, हे काय आहे करंट मध्ये सध्या काय आहे, आणि नवीन निबंध बघा, सेवा प्रवेश नियमातील मूळ तरतुदी सुधारणा काय केली ते ह्या साईडला दिलेलं आहे. तो या संदर्भात सेपरेट व्हिडिओ मी घेतो बघा, हे खूप मोठा आहे.
प्रत्येक पदाबद्दल त्यांनी दिलेलं आहे, काळजी करू नका. यावरती मी डिटेल व्हिडिओ घेतो. काही शंका असेल मला कमेंटमध्ये टाका, पण हा बद्दल महत्वाचा आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय दाखवलं, कोणकोणती सरळ सेवेची पदं एमपीएससीची या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये बदल करून घेण्यात आलेली आहे, ती तुम्हाला पदं दाखवली. याबद्दल आता तयारी करताना इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. आणि प्रत्येक गोष्टीची अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. आणि ज्या ज्या बॅचेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल त्या बॅचेसच्या येणार एक्झाम जर एमपीएससी जाणार असेल तर तुम्हाला त्यामध्ये नक्कीच एमपीएससी इग्नाइट अकॅडमी मदत करणार आहे, काळजी करू नका. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या टीमला कॉल करून पण प्रश्न विचारू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून बॅच लगेच जॉईन करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये कळवा. अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका. आवडला व्हिडिओ लाईक करा, सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.